सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पात्रता निकषात अचानक बदल करून नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधील तंत्रज्ञ पदांच्या भरती प्रक्रियेत डिप्लोमा धारकांचा अर्ज नाकारले होते। याचिकाकर्त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश अजित कडेठाणकर यांनी दिले। न्यायालयाने याचिकाकर्त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे। न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांचे निकाल जाहीर करू नयेत असेही स्पष्ट केले। ही संपूर्ण भरती प्रक्रिया आता याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे। या करन्सी नोट प्रेसने ज्युनियर टेक्निशियन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। यापूर्वी या पदांसाठी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील पूर्णवेळ डिप्लोमाधारक पात्र होते। मात्र 15 जानेवारी 2026 रोजी काढलेल्या एका कार्यालयीन आदेशाद्वारे पात्रतेचे निकष बदलून केवळ ITI प्रमाणपत्र धारकांना संधी देण्यात आली आहे। यामुळे पदविका धारण केलेले अनेक पात्र उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले होते। या अन्यायाविरुद्ध अमोल शेषराव राठोड आणि इतरांनी ॲडव्होकेट चंद्रकांत थोरात यांच्या मार्फत खंडपीठात धाव घेतली होती। पात्रतेमधील हा बदल कोणत्याही ठोस तर्कावर आधारित नसल्याचं सांगितलंय। प्रत्यक्ष कामाचे स्वरूप आणि उमेदवारांचे शिक्षण याचा विचार न करताच हा बदल केला असून यामुळे मोठ्या संख्येने गुणवंत उमेदवार संधी गमावत असल्याचं खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिलंय। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन त्या धर्तीवर उमेदवारांनाही संधी मिळायला हवी असाही युक्तिवाद ॲडव्होकेट थोरात यांनी केलाय। केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांचे म्हणणे विचारात घेतले। याचिकाकर्ते उमेदवारांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत लावून अर्ज पोस्टाने पाठविले। या प्रकरणी याचिकाकर्ता उमेदवार अमोल राठोड यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली। परिचय असा आहे, माझं नाव आहे अमोल शेषराव राठोड। मी एक स्टुडंट आहे डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे। माझ्यासोबत जेवढे पण स्टुडंट आहे हे सगळे डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी स्टुडंट आहेत। विषय असा आहे, ओव्हरऑल आतापर्यंत 2025 पर्यंत SPCIML मध्ये CNP, ISP, BNP, SSP हे जेवढे पण नवीन युनिट आहेत सगळ्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन W1 या पोस्ट साठी डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एलिजिबल होता। बट ह्यांनी काय केलं, 15 जानेवारी 2026 ला एक अंतरिम ऑर्डर काढला आणि आम्हाला त्याच्यातून काढून टाकला। कोणत्या पोस्ट साठी? जे की ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग आणि कंट्रोल आहे, जे की एक करन्सी प्रिंट करण्यासाठी किंवा सिक्युरिटी फीचर प्रिंट करण्याच्या ऑर्गनायझेशन साठी CNP, ISP साठी। तर ह्या लोकांनी आम्हाला काढून फक्त इथं ITI वाल्याला घेतलाय। इव्हन फक्त प्रिंटिंग ITI वाले नाही तर फिटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल जे इतर ITI वाले त्यांना चान्स देऊन टाकला। आम्हाला फक्त गव्हर्नमेंट मध्ये एवढा एकच जॉब होता, जे की SPCIML मध्ये 9 युनिट आहेत, 4 युनिट आहेत, जे RBI मध्ये 2-3 युनिट आहेत, मैसूर आणि सोलबोन या ठिकाणी। बट ह्यांनी तिथून पण आम्हाला काढून टाकला आणि आम्हाला त्या पोस्ट मधून काढून टाकलेला आहे, तिथे फॉर्म फिल करता येत नाही। त्याच रिगार्डिंग आम्ही बॉम्बे हायकोर्टचा जो बेंच आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही पिटिशन दिलेले 30 विद्यार्थ्यांनी जे डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विद्यार्थी आहेत, आम्ही सगळ्यांनी पिटिशन दिलेलं आहे। या पिटिशन मध्ये बॉम्बे हायकोर्टने स्ट्रिक्टली यांना जजमेंट दिलेलं आहे की तुम्ही जे प्रिंटिंगचे स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही अॅलो करा। आजची लास्ट तारीख आहे, काल 2 तारीखला बॉम्बे हायकोर्टने जजमेंट दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर बेंचने की तुम्ही यांना अॅलो करा आणि यांचे ऑफलाईन मध्ये फॉर्म भरून टाका। तर सगळे विद्यार्थी आम्ही आज सकाळी 9 वाजता यांच्या ऑफिसला आलेलो आहे, इथं यांना भेटलेलो आहे, यांना मेल केलेलं आहे, यांना सगळे डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले, काल स्पीड पोस्ट केलेलं आहे, काल हायकोर्ट मधून पण यांना मेल आलेला आहे, यांच्या CMD ला दिल्लीला पण SPCM मध्ये मेल केलाय, यांच्या HR मॅडमला कॉल केलेला आहे, अनुराधा मॅडमला। सगळ्यांना सगळी प्रोसेस लिगल करून याचे आम्ही सगळे निवेदन द्यायला इथं आलोय। बट हे लोक फक्त टाळाटाळ करताय आणि इव्हन हे असं नाहीये बाहेरचे लोक नाहीये, आम्ही मराठी लोक आहोत, महाराष्ट्रामध्ये लोक आहोत। महाराष्ट्रामधल्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सेंट्रल ऑर्गनायझेशन मध्ये हे जर चान्स देत नसेल ते बी हायकोर्टच्या ऑर्डर नुसार, हायकोर्टच्या जजमेंट नुसार, तर हे लोक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करताय। आणि हीच गोष्ट आम्ही उद्या छत्रपती संभाजीनगर हायकोर्टचा जो बेंच आहे, बॉम्बे बेंच आहे, त्या बेंचला आम्ही रिपिटिशन दायर करणार आहे आणि ह्या लोकांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलंय त्यावेळी त्यांच्यावर दायर करणार। हा, आम्ही जिथल्या HR मॅडम आहे अनुराधा मॅडम ह्यांना ऑलरेडी संपर्क केलेला आहे, काल संपर्क केलाय, आज संपर्क केलाय, त्यांना मेल केलेला आहे। त्यानंतर जे नवीन सर म्हणून आहेत डेप्युटी HR वगैरे काहीतरी आहेत त्यांना मेल केलेला आहे। त्याच्याकडून काहीच उत्तर नाहीये सर, फक्त ते टाळाटाळ करताय। मॉर्निंग 9 वाजता आम्ही आलो, सगळे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या सिटी मधून आले, कोणी संभाजीनगर मधून आले, कोणी बीड मधून आले, मुली आलेत, मुलं आले, सगळे आलेत, पण हे लोक फक्त टाळाटाळ करतायत।
एमपी एमपी वाल्याला ही सेम पिटिशन एमपी वाल्याने टाकली ते मध्य प्रदेश जबलपूर बेंचनी. तर ह्या लोकांनी त्यांना ऑलरेडी ऑफलाईन फॉर्म भरायला परमिशन दिलेली आहे आणि असं आम्हाला समजण्यामध्ये आलेलं आहे की यांनी त्यांना ऑफलाईन फॉर्म दिलेले आहे आणि त्यांचे फॉर्म फिलफिल केले. बट महाराष्ट्र हायकोर्टने जर जजमेंट दिले तर हे लोक उत्तर देत नाहीये की आमचे फॉर्म भरून घेत नाहीये. तर हे सरासर चुकीचं आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.